तर बघू शकता पोर्चमध्ये ऊन येतं इथे. असं वाटतं मला ना बाजरी आताच ठेवून देते, नुसती उघडून टाकत नाही खाली, उद्या टाकेल. कारण आज मला पोर्च पूर्ण आवरायचं आहे, टेबल आवरायचं आहे, टेबल पुसायचं आहे. सगळं ऊन गेलं की 4 वाजता सगळं आवरून काढणार. आय थिंक मी ना असं धुवूनच काढणार, बघते आता 2-3 बादल्या आणून. तर चला आता बाजरी आणून ठेवते तिथे. तर इथे आहे बाजरी 15 किलो घेतली होती. त्याच्यामध्ये ना मला पुडी पण आणायची, जमलं सर आज संध्याकाळी पुडी घेऊन येणार. जे मी धान्यांमध्ये टाकते ना, आता माझ्या नवीन सबस्क्रायबर मैत्रिणी असेल त्यांना माहिती नसेल की वर्षभर धान्य टिकावे म्हणून एक औषध आहे, पुडी आहे. त्याच्याने वर्षभर काहीच होत नाही. कारण मी माझी ना नागली आणि बाजरी होती ना, तर ती अक्षरशः 2-3 वर्ष टिकली होती. त्यात काही कीड नव्हतं, जाळं नव्हतं लागलेलं, आळी नव्हती लागलेली. तर ती पुडी टाकते मी नेहमी गव्हामध्ये. त्याच पुड्या आहेत माझ्या कोठीमध्ये. आणि आता याच्यात पण आणायची एक पुडी, तर मी ती संध्याकाळी आणेल तेव्हा सांगेल. नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि काल तुम्ही बघितलं असेल बाजारामध्ये गेली होती, आठवडी बाजारामध्ये. आणि तिथून आणलेली बाजरी मला ना बाहेर वाळत टाकायची. त्याच्या आधी मला पोर्च आहे ना झाडायचं आहे, थोडं पुसून घ्यायचं आहे आणि तिथे थोडीशी बाहेर टाकून देणार. तर आता ऊन तर नाही, पण मग अशीच टाकून देणार मी बाहेर थोडा वेळ. बघते तर उन्हाचं कसं काय आहे. आणि कपड्यांचा खच बघू शकता केवढा आहे. तर कपडे टाकायचे मला, वॉशिंग मशीनला लावायचे. आणि जेवण अजून झालेलं नाहीये. एक्सरसाइज झाली, स्वतःचं आवरलं. आणि जेवणासाठी आता मस्त उडदाची डाळ वगैरे आहे, पण मी ना फ्लावरची भाजी आहे त्याच्यासोबत मस्त ज्वारीच्या भाकरी करणार आहे. तर चला आता आधी कपडे लावून देते पटापट. तर इतके कपडे आहेत ना साचलेले, ते लावून देते. असं वाटतं 2दा लावा लागतील, खूपच कपडे आहेत. एवढे कपडे आहेत, तर 2ला लावून देईना. तर जास्त करून बियांचे स्कूलचे ड्रेसेस वगैरे कियाराचे आहेत, तर ते लावून देते. तर मी लिक्विड सध्या ना हे वापरते, खूपच छान आहे. डीमार्ट मधून आणलं होतं 5 लिटरचं. तर हे घेते मोल लाईटचं. तर याच्याने कपडे खूप छान निघतात सध्या, म्हणजे मी ती वापरते. पहिले मी सर्फ एक्सेलचं वापरत होती आणि नंतर मग वेगवेगळे बदलले आणि आता हे आणते. तर याच्याने कपडे स्वच्छ म्हणजे एकदम छान डाग निघून जातात. तर हे डीमार्ट मधून 5 लिटरचं आणलं होतं तुम्हाला, 2-3 महिने जातं हे. अजून तरी आहे याच्यात आणलं, अजून 1 महिना जाईल त्याच्यात. तर भरपूर टिकतं आणि स्वस्त पण आहे, मेन म्हणजे. असं वापरते. आणि अशा बॉटलमध्ये काढून ठेवते प्लास्टिकच्या.
वॉशिंग मशीनला कपडे लावलेले आहेत, होतील आता. आता पटापट भाकरी करून घेते. आधी बाहेरचं दाखवते पोर्च, मला आवरायचं ते. चला, तर बघू शकता पोर्चमध्ये ऊन येतं इथे. असं वाटतं मला ना बाजरी आताच ठेवून देते, नुसती उघडून टाकत नाही खाली, उद्या टाकेल. कारण आज मला पोर्च पूर्ण आवरायचं आहे, टेबल आवरायचं आहे, टेबल पुसायचं आहे. सगळं ऊन गेलं की 4 वाजता सगळं आवरून काढणार. आय थिंक मी ना असं धुवूनच काढणार, बघते आता 2-3 बादल्या आणून. तर चला आता बाजरी आणून ठेवते तिथे. आपण आणलेली बाजारातून बाजरी, ते पण गावरान बाजरी आहे. बाजरी 15 किलो घेतली होती. त्याच्यामध्ये ना मला पुडी पण आणायची, जमलं सर आज संध्याकाळी पुडी घेऊन येणार. जे मी धान्यांमध्ये टाकते ना, आता माझ्या नवीन सबस्क्रायबर मैत्रिणी असेल त्यांना माहिती नसेल की वर्षभर धान्य टिकावे म्हणून एक औषध आहे, पुडी आहे. त्याच्याने वर्षभर काहीच होत नाही. कारण मी माझी ना नागली आणि बाजरी होती ना, तर ती अक्षरशः 2-3 वर्ष टिकली होती. त्यात काही कीड नव्हतं, जाळं नव्हतं लागलेलं, आळी नव्हती लागलेली. तर ती पुडी टाकते मी नेहमी गव्हामध्ये. त्याच पुड्या आहेत माझ्या कोठीमध्ये. आणि आता याच्यात पण आणायची एक पुडी, तर मी ती संध्याकाळी आणायला तेव्हा सांगेल. तर आता ऊन आहे ना, तर उन्हात टाकून देते आणि ते सोडून घेते मी. खेळायचं नाही हा बाजरी सोबत याला, नाही तर तुझं चाललं खेळणं. तुला कैची घेऊन ये पटकन, ते थांब छान. ते भरपूर पसारा आहे, तो आवरायचा आहे मला. तर इथे ऊन आहे बघू शकता. आणि अशी बाजरी, आणि बाजरी कधी पण घेता मी ना, बघू शकता. आता अशी उन्हातच ठेवते मी. अशी बाजरी घ्यायची, कधी पण अशी हिरवी हिरवी बाजरी घ्यायची नाही मी. म्हणजे आता सांगून देते तुम्हाला, म्हणजे माझी मम्मी आता सांगते की बाजरी मी ना हिरवी कलरची घ्यायची, पिवळी घ्यायची नाही. कारण ती खूप वर्ष म्हणजे दिवसाची असते. आणि हिरवी घ्यायची आणि खाऊन बघायची. जर गोड लागली ना बाजरी, ती चांगली असते एकदम, भाकरी छान येतात त्याच्या. तर मग मी त्या एक ठिकाणीच नेहमी घेते, तुम्हाला दाखवलं कालच्या व्हिडिओमध्ये. तर तिथेच नेहमी घ्यायची, तिथे बाजरी खूपच छान असते आणि कमी प्राईसमध्ये मिळते. तर तुम्हाला दाखवलंच होतं काल मी. तर त्या ठिकाणी घ्यायची नेहमी. आता इथे मी ना मस्त ठेवते आणि संध्याकाळी आपलं हे टेरेस आहे ना, सगळं आवरून काढणार. सगळं टेबलवरचं हे आहे ना पसारा पूर्ण काढणार. तर ना बाजारची गोणच फाटली आहे, तर आता दुसरी गोणी शोधावं लागेल. आणि आता आपलं टेरेस पण मी आता आवरायला सुरुवात करते. जेवण वगैरे मस्त झालं, म्हटलं चला आवरू, थोडीशी एक्सरसाइज पण होऊन जाईल जेवणानंतर. तर बाकीच्या कुंड्या वगैरे आहे ना, त्यावरती थोड्या ठेवून आणि झाडून घ्यायचं आहे. चला आधी गोणी आणते आणि ही बाजरी भरून ठेवते. तर इथे ना मला ड्रम म्हणजे आहे, मला माहितीच नव्हतं. आता याच्यात बाजरी भरून ठेवणार आणि त्याच्यात लकीली गोणी आहे प्लॅस्टिकची. त्याच्यामध्ये ना काहीच कीड वगैरे काहीच लागत नाही. तर गव्हाला पण मी ह्याच गोणी ठेवलेल्या आहे प्लॅस्टिकच्या, आणि ह्या भेटतात मार्केटला. तर जेव्हा घेईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. तर अशा गोणी वापरल्या ना त्याला हवा बिलकुल लागत नाही. गोणी कशी कधी फाटलेली वगैरे राहते, कोठीमध्ये ठेवायच्या असतात अशा पिशव्या. तर आता त्याच्यातच मी भरून ठेवणार आपली बाजरी. आणि तुम्हाला मी बोलली होती तर कोणती पुडी वापरतात धान्यामध्ये, जे धान्याला कीड वगैरे लागू नये म्हणून. तर ही माझ्याकडे होती, तर अशी कट करून घेतलेली आहे. कोपरेच कट करून घ्यायचे. आणि ह्या पुडीचं नाव आहे सेल्फॉस, बघू शकता. सेल्फॉस नाव आहे, जवळून दाखवते मी. तर ह्या पुडीने ही पुडी टाकली ना खाली अशी कट करून दोन्ही बाजूने थोडी थोडी, फक्त मुलांच्या हाती लागू द्यायची नाही. तर कट करून टाकली ना, वर्षभर तुम्ही धान्याकडे बघू पण नका, त्याला कीड काहीच लागणार नाही. त्याचं तर भरून घेऊ बाजरी. अशी
आता याला क्लिप लावते मध्ये गेल्यावर. चला, भरून झालेलं आहे. भाकरी जड आहे, 15 किलो. आता आपलं धान्य सध्या बाथरूम मध्ये युजच होत नाही ते बाथरूम, त्याच्यामध्ये मी ठेवते. काय तर इथे आहे क्लिप, ती क्लिप लावते मी मध्ये. झाकून आता उद्या वगैरे ना निवडून उघडायची गरज नाही बाजरीला, पण तरी उद्या वगैरे थोडीशी पाकडून मी दळून आणायची, कारण बाजरीचं पीठच नाहीये. आता ठेवून घेऊ. तर इथे आहे कोठ्या गव्हाच्या. आणि इथे बाजरी, आणि इथे आहे ही ज्वारी. त्याच्यात पण मी टाकून ठेवलेलं आहे पुडी. इथे थोडासा लसूण आहे, तो काढावा लागेल, मम्मीने दिलेला. तर असं आहे. तर इथे खूप दिवसांनी मी टेरेस गार्डनचा म्हणजे व्लॉग घेऊन आलेली आहे, कसं आवडते. आणि पसारा बघू शकता खूपच झालेला होता, तरी भरपूर पसारा कमी केलेला आहे. आणि तेच आता मी म्हटलं चला आधी झाडून घेऊ सगळं, आणि झाडल्यानंतर पूर्ण मला धुवून काढायचं. आधी माझा विचार होता की नुसतं झाडून आणि नुसतं फरची पुसून घेऊ, पण मग नंतर विचार झाला की धुवूनच घेऊ डायरेक्ट, कारण खूप म्हणजे धूळ पण आलेली होती. आणि आता कसं आपण पापड वगैरे काही केले किंवा चकल्या केल्या तर तिथेच मी वाळत करणार, म्हणून म्हटलं जाऊ दे धुवून घेऊ, आणि मग नंतर जेव्हा करायचं त्याच्या आधी पुसून घेता येतं नेहमी. तर इथे सगळं झाडून घेत होती मी हळूहळू पूर्ण. तर आता पटापट झाडून घेते आणि त्याच्यानंतर पाणी आणून डायरेक्ट धुवून घेणार. तर लवकरच टेरेसमध्ये आपला नळ बसवायचा आहे, आणि नळ बसवला की म्हणजे टेन्शनच नाही पाणी आणायचं, कारण मग तिकडून मला पाणी आणावं लागतं 2-3 बादल्या बाथरूममधून, आणि तेव्हा करावं लागतं क्लीन, म्हणून मग जास्त क्लीन म्हणजे होत नाही. तर आता खूप दिवसांनी मी हा व्लॉग घेऊन आलेली आहे, आणि सगळ्यांना माझं टेरेस गार्डन खूपच आवडतं. तर मोठं पण आहे आणि झाडं पण आहेत, खूप छान मस्त टेबल पण आहे, तिथे बसून मस्त आपण चहा वगैरे घेऊ शकतो. तर इथे आता बघू शकता केवढी धूळ निघालेली आहे, किती घाण निघालेली आहे, कशी माती पडते कुंड्यांमधली ती काढून घ्यावं लागते. आणि पूर्ण आता वेल वगैरे सगळं मी वरती लावून देणार, आणि खूप झाडं कमी केलेली आहे. तुम्ही माझे मागचे जुने व्लॉग बघितले असेल ना, त्याच्यामध्ये आहेत भरपूर झाडं आहेत. अशी खूप झाडं होते, अशी जागा नव्हती तिथे मोकळी टेबल ठेवायला सुद्धा, एवढे झाडं होते माझ्याकडे. पण मी सगळे झाडं आहे ना आमच्या वरती गच्चीवर ट्रान्सफर केलेले आहे. आंब्याचे काय काय झाडं होते, आणि द्राक्षाचा सुद्धा होता वेल मोठा, नंतर गिलक्याचा वेल लावलेला होता, म्हणजे खूपच झाडं होते. तुम्ही मागचे माझे व्लॉग बघा, त्याच्यात तुम्हाला दिसेलच किती झाडं होते. तर आता भरपूर झाडं मी कमी केलेले आहे, नुसते शोचे आहे, इंडोर प्लांट्स आहे, आणि थोडेसे फुलांचे आहेत. तर आता इथे मी सगळं झाडून घेते, पसारा काढून घेते, आणि त्याच्यानंतर मग टेबल पण पुसायचं आहे मला. आणि जे आपलं याचं झाड दिसतंय ना मोठं, काय म्हणतात आपलं फिडल फायकरचं, तर ते पण मला डायरेक्ट धुवून घ्यायचं. म्हटलं धुवून घेऊ, त्याच्या पानांवर पण खूप धूळ होती. तर आता इथून पटकन आधी झाडून घेते, आणि त्याच्यानंतर सगळं दाखवतेच तुम्हाला. चला.
तर इथे बघू शकता सगळं पूर्ण क्लीन केलं आहे, झाडलं आहे, खूप कचरा होता. आता पाणी भरून आणते आणि डायरेक्ट ना धुवूनच घेते एवढा भाग आणि मग टेबल ठेवून मग तिकडचा भाग धुवणार. तर आता आधी पाणी वाहून घेते इथे पटापट बादल्यांमध्ये. तर इथे बादल्या आहेत, तर त्या बादल्यामध्ये 2-3 बादल्या लागतील पाणी. चला तर इथे असं पाणी आणावं लागतं बादल्या भरून. म्हटलं आता 2-3 बादल्या आणून ठेवेल, म्हणजे 4 बादल्या लागतात पूर्ण पोर्च धुवायला. आणि तेच आता हे झाड दिसते मोठं फिडल फायकाचं, ते सुद्धा मला धुवून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता पाणी टाकलं किती धुळीचं पाणी निघते, काळं पाणी निघतंय. म्हटलं कधीच धुतलं नाही, म्हटलं चला आज धुवूनच घेऊ. आणि वेळ पण होता आज, काही बाहेर जायचं नव्हतं कुठे, म्हटलं चला धुवून घेऊ सगळं पोर्च, कारण आता उन्हाळी पदार्थ आपण बनवतो ते वाळवाच लागतील. आणि हे मोठं झाड बघू शकता, डायरेक्ट धुवून घेते. आणि मला हे झाड खूप आवडतं, इतकं भारी दिसतं ना. तर मी नर्सरीतून डायरेक्ट एवढं मोठं होतं तेवढं मोठं घेऊन आलेली आहे आणि लावून दिलेलं आहे. आणि इतकं छान व्ह्यू येतो ना त्याचा, असं आमच्या घरातून बसून. आणि आमचे कसे फ्रेंच डोअर ग्लासचे आहे ना, तर सोप्यावर बसून बाहेरचा व्ह्यू इतका सुंदर दिसतो ना, एकदम पीसफुल आणि इतकं छान वाटतं. आणि रोज मी झाडं उठली का झाडं बघते, झाडांना पाणी घालते. मला खूप झाडांची आवड आहे, गार्डनिंगची आवड आहे. तर मी आधी म्हटलं तुम्हाला की माझे खूपच झाडं होते, पण मी कमी करून टाकले. आणि आता इथे कियारा आली आहे आणि तिला पण धुवायचं होतं. ती म्हणे मी धुते, मला धुवायचंय. तर म्हटलं थांब मला धुवून घेऊ दे, नंतर तू कर. मग ती पाणी टाकत होती. आणि मुलींना कसं, लहान मुलांना पाण्याचं खूप आवडतं, खेळ म्हणजे पाणी असलं की नुसतं खेळायला खूप आवडतं, तसं कियाराला पण खूप आवडतं. आणि इथे मी आता पटापट झाडून घेते आणि परत एकदा मी 2 बादल्या आणून परत एकदा दुसऱ्यांदा मी झाडून घेणार आणि शेवटी पुसून घेणार. म्हणजे आपला टेरेस गार्डन असं छान क्लीन होणार आहे. आणि क्लीन झाल्यानंतर संध्याकाळचा चहा मस्त मी घेणार, ते पण तुम्हाला पुढे दाखवतेस. पूर्ण कंटिन्यू व्हिडिओ बघा, कारण इतकं सुंदर दिसणार आहे ना आपलं टेरेस गार्डन. आणि तुम्हाला पण आयडिया येईल, तुमचा जर टेरेस गार्डन असेल छोटं का होईना, पण तुम्ही मस्त झाडं लावा, छान एक खुर्ची ठेवा, मस्त चहा पीत छान एन्जॉय करा डे. तो इतकं पीसफुल आणि इतकं छान दिवसभराचा थकवा निघून जातो. तर
घरातलं पोच फायनल लुक दाखवते तुम्हाला. बघू शकता इतकी छान हवा सुटलेली आहे ना. मस्त पानं किती ग्लॉसी दिसते पुसल्यानंतर, किती छान दिसतंय. ते असं हे करून द्यायचं आहे. माझं आवडतं झाड आहे. आणि टेबल बघू शकता किती छान क्लीन झालेला आहे. तो एरिया मस्त क्लीन करून घेतला सगळा. आता कसं म्हणजे वाळवणाचे पदार्थ मी इथे वाळू शकते, पापड वगैरे करू शकते बसून, उडदाचे काही म्हणा, तर इथे करणार. आणि इथे मस्त चहा पिणार. आज किती सुंदर झालंय. धुता धुता गॅलरी आपली पोरची धुता धुता 5 वाजून गेलेले आहेत. बघू शकता पूर्ण क्लीन झालेलं आहे. आणि ह्या साईडने दाखवते तुम्हाला. बघू शकता तो एरिया पण पूर्ण क्लीन झालेला आहे. असा 2-3 तास 2-2.5 तास लागले मला पूर्ण क्लीन करायला. पण इतकं छान दिसतंय ना, इतकं फ्रेश आणि गार हवा येते घरामध्ये पाण्याचं धुतलं तर. मी आधी ना पुसणारच होती, म्हटलं पुसूनच घेऊ, पण मग पुसण्यापेक्षा म्हटलं धूळ आहे खूप. बघितलं मी खूपच धूळ होती आणि झाडलं तेव्हा तुम्ही बघितलं असेल किती कचरा निघाला. तर असं मस्त क्लीन झालं. आणि टेबल तर इतकं सुंदर दिसतंय, बघू शकता एकदम चमकतोय, झाडांचे रिफ्लेक्शन त्याच्यात पडत आहे, खूपच छान दिसतोय. तर मस्त आता संध्याकाळचा चहा बसून मस्त पिणार. आणि कारण मी आता का धुण्याचा विचार केला, कारण वाळवणाचे पदार्थ करणारच करणार. पण आम्ही उन्हाळ्यामध्ये वैभव आम्ही किंवा विहान मीच असलो की यालाच असलो घरी, तर आम्ही मस्त बाहेर बसतो जेवायला छानपैकी, कारण गरम होतं त्याच्यामुळे बाहेर खूप छान वाटतं जेवायला, मस्त कॅन्डल लाईट डिनर सारखं. तर असं मस्त दिसतंय. आणि वाळल्यावर तर अजून सुंदर दिसणार. बघू शकता अशा पद्धतीने आपलं टेरेस गार्डन मस्त छानपैकी क्लीन झालेलं आहे, डीप क्लीन झालेलं आहे. चला आता चहाच्या टाईमला बोलते आणि मस्त बाहेर बसून चहा पिणार ना, त्यावेळेस तुमच्याशी गप्पा मारते. तर इथे मस्त चहा ठेवलेला आहे आणि बाहेर मस्त बसून चहा पिणार आज खूप दिवसांनी. आता बाहेर बसून मस्त एन्जॉय करू खूप दिवसांनी चहा. The wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. तयार करू शकते जसा माझा स्पेस हा आहे. मला खूपच आवडतं जेव्हा झाडांची काळजी घेणं, नवीन नवीन झाडं लावणं, इथे बसून बसून चहा एन्जॉय करणं, एकदम पीसफुल, इतकं छान वाटतं ना. तर इथेच खूप वेळ बसून राहिली आणि संध्याकाळ सनसेट झालेला आहे, बघू शकतो. मस्त मस्त सनसेट झालेला आहे, किती छान दिसतंय ना. आमच्या टेरेस गार्डनमधून आपला सनराईज पण ह्या साईडने दिसतो छानपैकी सकाळी, आणि सनसेट पण खूपच छान दिसतो. एकदम मस्त बसले ते अंधारामध्ये सगळे
विहान आणि कियारा अभ्यास नाही करायचा का? opens up अभ्यास नाही करायचा, दोघं टॅब घेऊन बसले. आणि तुम्हाला बाहेरचा लाईट लावल्यावर व्ह्यू दाखवते. बघू शकता किती सुंदर दिसतंय ना. with sound इकडून दाखवते. of solitude. एवढं छान दिसतंय. आवडल्यानंतर इतकं भारी दिसतं आणि हे झाडं पण इतकी. Sing me or two, caught in the rhythm, the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. दालचिनीचं पाणी रोज रात्री जेवणानंतर मी पिते. दालचिनीचं किंवा जिऱ्याचं त्याचं पाणी पूर्ण ग्लास भरून. आणि ती दालचिनी जिरे तसेच राहू देते थोड्याशा पाण्यामध्ये आणि झाकून देते. म्हणजे सकाळी वगैरे मी सकाळी ना उठली का त्याच्यात परत पाणी टाकून परत उकळून 2 टाइम पिते मी दालचिनीचं पाणी, जिऱ्याचं पाणी. आणि इथे कियाराला आता देते मी. तर असा होता माझा पूर्ण ब्लॉग. कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ इथे सेंड करते कारण खूपच मोठा ब्लॉग होऊन जाईल. आज दिवसभर दमले खूप. घर आवरलं, त्याच्यानंतर माझं आवरलं, एक्सरसाइज वगैरे, आणि नंतर आपलं टेरेस गार्डन आवरलं. ते सुद्धा तुम्हाला तुमच्यासोबत शेअर केलं आज मी. खूप दिवसांनी टेरेस गार्डनचं दाखवलेलं आहे. आणि आता घर म्हणजे किचन पण आवरून घेतलं, ओटा आवरला, डिशवॉशरला भांडे लावले, एक्स्ट्राचे भांडे घासून घेतले, जेवण झालं. आणि व्हिडिओ इथे सेंड करते. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा, कमेंट करा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि तेच व्हिडिओ इथे एंड करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि हाईप करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा हाईपचा ऑप्शन येतं, हाईप करा म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ जाईल लोकांपर्यंत. तर काळजी घ्या. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.